नमस्कार मंडळी, ज्यूस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत भेंडीची चमचमीत आणि सर्वांना आवडेल अशी सुक्की भाजी. तर त्याच्यासाठी मी ते हे बघा, ह्या हिरव्या भेंड्या घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून एका कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत. तर बघा, देशी भेंडी जर तुम्ही पाहिली असेल तर त्या भेंडीचा कलर याच्यापेक्षा थोडासा फेंट असतो, म्हणजे फेंट हिरवा असतो आणि त्याला भरपूर असे काटे असतात आणि ती भेंडी थोडीशी ह्याच्यापेक्षा आकाराने मोठी असते आणि थोडीशी निब्बर असते. तर ती देशी भेंडीची भाजी पण खूप छान होते. तर बघा, आजकाल काही तशा भेंड्या भेटत नाहीत, तर ह्या भेंड्याच मार्केटमध्ये भेटतात. तर अशा भेंड्या आणून मस्त असं धुवून चिरून घ्यायच्या आहेत. तर मी हिचे पुढचा आणि मागचा भाग कट करून उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि ते उभ्या चिरलेल्या एका भागाचे 2 भाग करून घ्यायचे आहेत, म्हणजे शिजताना त्या पटकन शिजतील बारीक चिरल्यामुळे आणि जास्त वेळ लागणार नाही. तर बघा, ह्या सर्व भेंड्या अशा मस्त बारीक 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 चिरून घेतलेल्या आहेत. तर चिरल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पुढील मसाले मिक्स करायचे आहेत. त्याच्यामध्ये 3 चमचे बेसन मी घातलेलं आहे, कारण एवढ्या भेंड्यांसाठी 3 चमचे बेसन पुरेसं आहे. तुमचे जर भेंड्या जास्त असतील त्याच्यामध्ये तुम्ही बेसन वाढवायचं आहे. तर बघा, 3 चमचे बेसन घातल्यानंतर आपण याच्यामध्ये घालूया मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, जसं की चवीनुसार. आता ही मिरची पावडर आपण घातलेली आहे. तुम्हाला जसं तिखट आवडेल त्यानुसार तुम्ही हे मिरची पावडर घालून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही आपला घरचा काळा मसालाही घालू शकता, घरगुती आपला महाराष्ट्रीयन मसाला. तर बघा, त्याच्यामध्ये मी घातलेले आहे धने जिरे पावडर. तुमच्याकडे धने जिरे पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही मिक्सरला धने आणि जिरे घेऊन एकत्र वाटून तेही याच्यामध्ये घालू शकता. तर इथे घातलेले आहे मिरची पावडर, धने जिरे पावडर, हळद आणि आता घालणार आहोत आपण चवीनुसार मीठ. तर तुम्ही घरातला काळा जर मसाला घातला तर तुम्हाला जास्त मसाले ॲड करण्याची गरज नाही, कारण आपल्या घरगुती मसाल्यामध्ये गरम मसालाही असतो, धने जिरेही असतात आणि मिरची पावडरही असते. तर हे काहीच अवेलेबल नसेल तर आपला घरातला काळा मसाला फक्त ॲड केला तरी चालेल. तर बघा, आपण इथे गरम मसाला, धना जिरा पावडर, मिरची पावडर, हळद पावडर, मीठ असं ॲड केलेलं आहे आणि हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व भेंडीला असं व्यवस्थित मसाला लागेल. याच्यामध्ये तुम्ही आलं लसूण पेस्ट पण ॲड करू शकता. तर बघा, इथे आपला पॅन तापलेला आहे. पॅन म्हणा किंवा कढई म्हणा. कढई तापल्यानंतर आपण इथे 2 चमचे तेल घालणार आहोत. तुम्हाला जर तेल जास्त आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी तेल जास्त घालू शकता, कारण बेसन असल्यामुळे बेसन काय करतं तर तेल शोषून घेतं. तर तुम्ही इथे जास्त तेल ॲड करू शकता, जेणेकरून भेंडी तेलात शिजून निघेल, भेंडी आणि बेसन. तर तेल तापल्यानंतर आपण इथे मोहरी घातलेली आहे 1 चमचा, 2 चमचे जिरे घालून घेतलेलं आहे. मोहरी तडतडून घ्यायची आहे चांगली, नाहीतर कच्ची राहिली तर पित्त होऊ शकतं. मोहरी तडतडल्यानंतर जिरे तडतडून घेतलेले आहेत. नंतर घातलेली आहे हिरवी मिरची 1. तुम्हाला आणखी तिखट आवडत असेल तर तुम्ही 2 ते 3 मिरच्या घालू शकता. नंतर हिरवा कढीपत्ता घातलेला आहे. ठेचलेला लसूण घातलेला आहे. ठेचलेला लसूण घातल्यानंतर आपण इथे हिंग घालून घ्यायचं आहे. बघा, ही मस्त अशी फोडणी आपल्याला त्या भेंडीला द्यायची आहे. तर जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण, हिंग घातल्यानंतर आपण ही सर्व भेंडी यामध्ये घालून घेणार आहोत. तर बघा, ही भेंडी मस्त अशी याच्यामध्ये घालून घेणार
आहोत आपण. तर पण आता कढईतली भेंडी अशी उलथण्यानी सर्वत्र हलवून घ्यायची आहे, सर्वत्र मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून तो मसाला सर्वत्र आपल्या भेंडीला लागेल. कारण हे थोडंसं असं कोरडं असल्यामुळं थोडंसं भेंडीला चिटकायला वेळ लागतो. तर आपल्याला व्यवस्थित सर्वत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणूनच मी सांगितलं होतं इथे आपल्याला तेलाचं प्रमाणही जास्त ठेवायचं आहे. कारण बेसन असल्यामुळे हे थोडंसं कोरडं होईल. तर आपल्याला थोडंसं तेलाचं प्रमाण जर आपण 3 ते 4 चमचे या ठिकाणी टाकलं तर थोडंसं आपल्याला भेंडी शिजायला आणि बेसन शिजायला ते थोडंसं सोपं जाईल आणि आपल्या भेंडीची थोडीशी टेस्ट वाढेल. आणि जर तुम्हाला तेल घालायचं नसेल तर तुम्ही अशी वाफेवर शिजवू शकता. थोडं असं आपण हे असं सारखं चेक करत राहावं लागणार आहे. सारखं असं हलवत राहावं लागणार आहे. कारण पाण्याचं प्रमाण नसेल तर हे खालून थोडंसं लागण्याची शक्यता असते. तर बघा आपण सर्वत्र अशी भेंडी मिक्स करून घेतलेली आहे आणि इथे थोडासा आपण खाली बेसन चिटकू नये म्हणून आणि बेसन शिजावं म्हणून आपण इथे थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन घेणार आहोत. कारण एवढ्या शिंतोड्यामध्ये 1 ते 2 वेळा शिंतोडा देऊन घ्यायचा आहे. कारण खालून ते कढईला लागू नये म्हणून आणि त्याच्या पाण्याच्या एवढ्या प्रमाणात आपली भेंडी, मसाले आणि बेसन शिजून निघेल. तर बघा हे थोडेसे असे 2-3 शिंतोडे पाण्याचे दिले की आपण हे झाकण घालून घेणार आहोत. 5 ते 7 मिनटं हे झाकण आपण घालून घ्यायचं आहे आणि हे झाकण काढून आपण नंतर चेक करायचं आहे की आपलं भेंडी आणि मसाला आणि आपलं बेसन ते शिजलं आहे का. तर बघा या ठिकाणी ही बेसनाची क्वांटिटी आपल्याला इथे जास्त झालेली दिसत आहे. कोरडं असं दिसत नाही. तर आपण याच्यामध्ये हा शेंगदाण्याचा कूट ॲड करू शकता. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट जर तुम्हाला ॲड करायचं नसेल किंवा तुम्हाला शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर इथे तुम्ही ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं ॲड करू शकता. आणि जर तुम्हाला ओलं खोबरं किंवा शेंगदाणे किंवा सुकं खोबरं असं काहीच घालायचं नसेल तर तेही तुम्ही न घातलं तरीही चालेल. तर बघा हे शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर आपण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे थोडंसं कोरडं वाटत आहे तर आपण आणखी थोडंसं किंचित पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून याच्यावर आणखी 5 ते 7 मिनटासाठी झाकण घालून घ्यायचं आहे. इथे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि याच्यावर आता आपण लिंबू पिळायचा आहे. अर्धा लिंबू, 1 लिंबू पिळाल तर हे खूप आंबट होईल. जर भेंडीची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही 1 लिंबू पिळू शकता किंवा तुम्हाला आंबट जास्त आवडत असेल तर 1 लिंबूही तुम्ही पिळू शकता. या ठिकाणी तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही दहीही घालू शकता ह्यामध्ये. तर बघा दही नसेल किंवा लिंबू नसेल तर तुमच्याकडे जर आमचूर पावडर अवेलेबल असेल तर तुम्ही आमचूर पावडरही यामध्ये घालू शकता. जर सायट्रिक ॲसिड तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तेही यामध्ये घालू शकता. आंबटपणा येण्यासाठी कोणताही पदार्थ यामध्ये तुम्ही घालू शकता. तर लिंबू घातल्यानंतर आपण सब्जी मसाला किंवा कोणताही गरम मसाला घालून घ्यायचा आहे ह्या भेंडीची टेस्ट वाढवण्यासाठी. त्यानंतर आपण हिरवीगार कोथिंबीर ह्याच्यामध्ये चिरून घातलेली आहे आणि ही आहे कसुरी मेथी हातावर कुस्करून घालायची आहे कारण त्याचा स्वाद आणखी जास्त खुलणार आहे. तर हे सर्व जिन्नस घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा आपली या ठिकाणी तयार आहे मस्त अशी चमचमीत भेंडी. तर नक्की बनवून बघा, खूप छान टेस्ट लागते. घरातील सर्वांना आवडेल. न खाणारे माणसंही घरातले बोटे चाटून खातील, लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत. तर बघा
हे आपण ताट वाढून घेऊया. मस्त अशी चपाती बनवलेली आहे. त्याच्याबरोबर हे भेंडी, वरून थोडंसं लिंबू आणखी पिळू शकता आणि थोडंसं तेल. आणि या सगळेजण जेवायला. तर सगळ्यांसाठी असं मस्त ताट बनवलेलं आहे. तर जाऊन नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना माझे व्हिडिओ शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या ताईच्या चॅनल सबस्क्राईब करा.